विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी अशा एका टॉपिक मधले आय-एम-पी क्वेश्चन देणार आहे. तो माझा फेव्हरेट टॉपिक आहे. करायचंच आहे आपल्याला लक्षात घ्या. न्यूमेरिकल पण टफ नाही आहे त्याच्यातले. तर मुद्दा काय आहे बघा, मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जुन्या सिलॅबसमध्ये 2021 म्हणजे 2021 च्या अगोदर 2020 ला म्हणूया आपण. सिलॅबसमध्ये ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा एक 6-7 मार्काचा टॉपिक होता. आता नवीन सिलॅबसमध्ये काय केलंय, की त्याला 2 वेगळ्या टॉपिकमध्ये स्प्लिट केलंय आणि एक 6 मार्काला, एक 7 मार्काला आहे. म्हणजे जो टॉपिक ऑलरेडी फक्त 6 मार्काला होता, तो आता तुम्हाला 13 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी? 13 मार्कासाठी आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. बघा तुम्हाला फॉलो काय करायचं मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका तुमच्या फायद्याचं सांगणार आहे लक्षात घ्या. तर पहिल्यांदा प्ले स्टोअर वरून सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड करा. ऐका, तुम्हाला कुठला कोर्स लगेच घ्या म्हणणार नाहीये. पण तुम्हाला काही जे फ्री व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे कशासाठी? या 13 मार्कासाठी मी तुम्हाला फ्री व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे कुठले ते सांगतो. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही व्हिजन बॅचमध्ये जावा. त्यासाठी स्टोअर ऑप्शनमध्ये अगोदर गेलं पाहिजे. स्टोअर खाली असते. स्टोअरला क्लिक केलं की बॅचेस दिसतील. ही बॅच सिलेक्ट करा व्हिजन. व्हिजन बॅचमध्ये फिजिक्स न्यूमेरिकलचं फोल्डर बघा. त्या फिजिक्स न्यूमेरिकलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला ई-एम-आय आणि एसी सर्किटचे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता फ्री करून देतोय. होय, आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला हे सगळे व्हिडिओ ॲज अ फ्री देतोय. ई-एम-आय आणि एसी. मी तुम्हाला सांगतो, की सकाळीच तुम्ही हे जे बघताय तुम्ही आता दिवसभर तुमचं टार्गेट एवढंच असणार आहे, की मला ई-एम-आय आणि एसी सर्किट कंप्लीट करायचंय. न्यूमेरिकल पण थांबा. ओके. हे तुम्ही कराल हो, मला माहिती आहे. कारण गेल्या काही दिवसात हजारो मुलांनी ॲप डाउनलोड सुद्धा केलंय, बॅचेस परचेस केल्यात. ती गोष्ट वेगळी आहे. पण डायरेक्ट न्यूमेरिकल नाही नेणार तुम्हाला. मी पहिला थिअरी करायला लावणार आहे. या टॉपिकमध्ये सुरुवातीला करायच्या डेफिनेशन. तुम्ही कुठलाही पेपर काढून बघा, या डेफिनेशन तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, ईडी करंट, ट्रान्सफॉर्मर, ॲडमिटन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स आणि फेजर एवढ्या डेफिनेशन मन लावून करायच्या आहेत. कुठच्या जास्त आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एका दुसरी म्हणत 10. 10 डेफिनेशनला तासभर लागेल. पण परीक्षेत यातलेच 1-2 प्रश्न दिसल्यावर बरं वाटेल ना. पण थांबा की सेल्फ इंडक्टन्सच्या डेफिनेशनच्या वेळेस तुम्ही फाय इक्वॉल्स टू एल-आय म्हणणार. सेल्फची डेफिनेशन काढताना फायला तुम्ही आय न डिव्हाईड करणार. म्हणजे रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स टू द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज नोन एज सेल्फ इंडक्टन्स. पण मी आता डेरिव्हेटिव्ह काढलं तर डी-फाय आणि डी-आय/डी-टी घेतलं तर डी-आय/डी-टी घेतलं तर मग डी-फाय/डी-टी दॅट इक्वॉल्स टू एल-डी-आय/डी-टी येईल की नाही बाळांनो? ही टर्म इकडे घेतली मी. ओके, आय स्मॉल काढलाय बरं का इथं. तर सांगू गंमत तुम्हाला. डी-फाय/डी-टी म्हणजे ई-एम-एफ दिलाय त्यांनी तुम्हाला. चेंज इन करंट, चेंज इन टाईम दिलंय आणि विचारला एल. पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम 3 मार्काला आलाय 2021 का 2 चा पेपर काढून बघा. मग तुम्ही नुसत्या डेफिनेशन करायच्या नाहीत. ट्रान्सफॉर्मरचे फॉर्म्युले आहेत. तुम्हाला सांगतो ह्याचे फॉर्म्युले आहेत. तुम्हाला सांगतो ईडी करंटच्या ॲप्लिकेशन सुद्धा करा. व्हॉट आर ईडी करंट असा प्रश्न येईल. व्हॉट इस ट्रान्सफॉर्मर असाही प्रश्न येईल डेफिनेशनमध्ये येतो बरं का लक्षात घ्या. ओके. आता मी तुम्हाला सांगतो फक्त 4च मिनिटात कॉन्फिडन्स वाढल्यासारखं वाटतंय ना. मी आहे की आणखी न्यूमेरिकलसाठी. हे कंप्लीट करा आणि मग न्यूमेरिकलकडे जावा. पण थांबा. लॉज, फॅराडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. तो ई-एम-एफ, मॅग्नेटिक फ्लक्स आहे म्हणूया आपण. लेन्झ लॉ आणि स्टेप अप आणि स्टेप डाउन ट्रान्सफॉर्म 2-2 पॉइंट लिहा. वाय-एल मधून तुम्हाला उत्तर पण मिळतील लक्षात घ्या. झालेच की प्रश्न. डिफिनिशन आणि लॉज. तुम्ही म्हणाल मला माहिती आहे डेरिव्हेशन्स आहेत. हे डेरिव्हेशन 2-3 वेळा रिपीट आहे. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर जर पाठ केलं आणि एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर जर माहीत असेल, तर हे दोघं एकमेकाला चार्ज करतात. त्यामुळे दोघांची एनर्जी सेम आहे. मग एल-सी ऑसिलेशन, एसी सर्किट मधले शेवटचे 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. जमेल तुम्हाला. याच्यावरती मी तुम्हाला सांगतो इतके सोपे प्रश्न आहेत. पी ची व्हॅल्यू दिलेली असते, एल ची व्हॅल्यू दिलेली असते, व्हेलॉसिटी दिलेली असते आणि ईएमएफ इंड्यूस्ड विचारतात. हे ट्रान्सफॉर्मर आणि हे आहे सीरीज एल-सी-आर सर्किट. मग बाळांनो, आता मला सांगा काय अवघड आहे? काहीही अवघड नाहीये. मग कोण करणार? कोण करणार आहे कोण? ॲप डाउनलोड केलंय का? पहिल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल तर कोण करणार आहे? करा बाळांनो. मी तुम्हाला सांगतो. मला कॉन्फिडन्स फुल आहे. मी आता जे कमेंट मुलांचे येतात त्यामुळे मी खूप खुश आहे. सर तुम्ही जे आय-एम-पी क्वेशन देणार त्यातलेच देणार आहे मला माहिती आहे. झिरो प्रिपरेशनच्या मुलांसाठी आपण सगळं हे द्यायला लागलोय. ऑलरेडी टॉपर्सना आपण म्हणतो, की तुमचं चाललंय ते योग्य चाललंय.
तसंच करा. म्हणजे काहीच नाहीये चाललंय. त्यांनी हे कधी करायचे प्रश्न? बरं हे डेरिव्हेशन्स राहू दे म्हणतोय मी. हे प्रश्न करा. ओके. त्याच्यानंतर एवढ्या तरी डेफिनिशन्स करा. डेफिनिशन सगळ्या टॉपिक मधल्या करायच्यात रे आपल्याला. सॉलिड्स अरे ते कुठे केमिस्ट्री चालू आहे थांबा. रोटेशनल डायनामिक्स पासून लॉजिक गेटच्या डेफिनिशन पर्यंत सगळ्या डेफिनिशन्स करायच्या आहेत. त्यातले 10-12 येणार आहेत रे. 10-12 डेफिनिशन्स तुमच्या येणार आहेत लक्षात घ्या. परीक्षेत येणार आहेत. आलेल्या आहेत. मी बऱ्याच वेळा पेपर काढून तुम्हाला दाखवलंय, की कुठल्या-कुठल्या डेफिनिशन्स आलेत. चला एक रँडमली पेपर घेऊया कुठला पण बरं का. मी तुम्हाला सांगतो तसं व्हायलन आपलं बेस्टच आहे. कुठला पण पेपर मिळतो रे पटकन. मग सांगतो. आपण 24च्या पेपरकडे जाऊया लक्षात घ्या. 24च्या पेपरमध्ये 2024च्या फिजिक्सच्या पेपरमध्ये बघूया डेफिनिशन्स किती आलेत बरं का. मी तुम्हाला सांगतो. पहिला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला विचारलाय. त्यानंतर सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स विचारलेत. अरे वाह! म्हणजे सोपेच प्रश्न आहेत लक्षात घ्या. पण डेफिनिशन कुठे आले अजून? चला एम-सी-क्यू मध्ये व्ही-एस-ए पहिलाच प्रश्न आहे डिफाइन सेंट्रीपिटल फोर्स. रोटेशनल डायनामिक्स मधला फोर्स डेफिनिशन आहे. व्हॉट इस बाइंडिंग एनर्जी? व्हॉट इस सराउंडिंग? 3 डेफिनिशन झाल्या. त्याच्यानंतर डिफाइन मॅग्नेटायझेशन. ओके. व्हॉट इस लाईट इमिटिंग डायोड? आता एक डेफिनिशन आहे. हो. अ डायोड which emit light when it is forward biased. ठीक आहे. 5 झाले डेफिनेशन. 6 झाले तसे विचार केला तर आपण. त्याच्यानंतर तुम्हाला डिफाइन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट 7. डिफाइन अल्फा आणि बीटा 8, 9. डिफाइन सरफेस एनर्जी 10. डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस 11. मेयर्स रिलेशन आहे डेफिनेशन. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर 12. डिस्टिंग्विश बिटवीन अॅमीटर व्होल्टमीटर डेफिनेशन नाही मला माहिती आहे, पण डिस्टिंग्विशचा प्रश्न सोपा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ड्रॉ परफेक्टली ब्लॅक बॉडी. अरे किती कॉन्फिडन्स येतोय. अरे 10 मार्काच्या डेफिनेशन येतात. चला पुढचा आणखीन पेपर काढून बघूया. 24चा बघितला ना आपण. 24चा रिपीटर बघूया चला आपण. 24चा रिपीटरचा पेपर बघूया आपण. मग 24चा फिजिक्स रिपीटरचा पेपर बघूया आपण. ॲटम्स हॅव्हिंग आयसोटोपची डेफिनेशन आहे. म्हणजे एम-सी-क्यू मध्ये डेफिनेशन आले. हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंड. डेफिनेशन नाही मला माहिती आहे ते. ओके. व्हॉट आर ईडी करंट? व्हॉट इज लॉजिक गेट? चला व्ही-एस-ए मध्ये 2 डेफिनेशन झाल्या. सेक्शन बी डिस्टिंग्विश बिटवीन बायोट सावर्ट लॉ हे डेफिनेशन मध्ये घेत नाही मी. डेफिनेशन मध्ये मी याला घेत नाही. चला आपण सोपे प्रश्न होते. डेरिव्हेशन्स आपल्या आय-एम-पीच्या लिस्ट मधलेच होते बरं का. डिफाइन सरफेस टेन्शन आहेच. तुम्हाला सांगतो. आयोनायझेशन एनर्जी, व्होल्टेज रेग्युलेशन, सेमीकंडक्टर मधलं बरं का व्होल्टेज रेग्युलेशन लक्षात घ्या. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ब्रूस्टर्स अँगल 6-7 मार्काचे डेफिनेशन दिसतील मला, पण आहेत ना. मग आता बाळांनो, डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉस करायचंय की रे, पण ईएमआय एसीला जरा वेगळं टार्गेट ठेवूया ना. 5 मार्काचे न्यूमेरिकल आहेत रे. खूप सोपे आहेत. खूप सोपे आहेत. मी तुम्हाला सांगतो ईएमआय आणि एसीच्या आपल्या तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जर गेला आपण, आता काय होतंय क्लास प्लस आपलं ॲप्लिकेशन आहे लक्षात घ्या. नाव मात्र आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स आहे लक्षात घ्या बरं का. अगदी तुमच्याकडे iPhone असेल, तरी तुम्ही काय करू शकता iPhone मधून सुद्धा तुम्ही क्लास प्लस लॉग इन करून IRKWR हे ऑर्गनायझेशन कोड एंटर करून तुम्ही करू शकताय. व्हिजन बॅच कंटेंटमध्ये न्यूमेरिकल बॅच, फिजिक्स न्यूमेरिकल्स, ई-एम-आय आणि एसी सर्किट फक्त 9 व्हिडिओ आहेत. आणि 14 मिनिटं, 12 मिनिटं, 22 मिनिटं, 14 मिनिटाचे 4 व्हिडिओ. ई-एम-आयचे 4 व्हिडिओ तुमची तयारी होते. एसीमध्ये 18, 21, 24, 19, 30 मिनिटं. का 30 मिनिटं माहिती का? अरे मी लॉग कॅल्क्युलेशन सुद्धा करून दाखवतोय ना, म्हणून तिथे वेळ लागतोय. पण हे 5 व्हिडिओ तासात सुद्धा कंप्लीट होतील तुमच्या लक्षात घ्या आणि मग तुम्हाला कुठलीच गोष्ट अवघड वाटणार नाहीये. मग चला मी तुमचा खूप वेळ घेतला, फालतू बडबड केली असं वाटलं का? तर माफ करा. बडबड फालतू नाहीच आहे ॲक्चुअली. तुमच्या फायद्याचंच आहे. कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.